Hello students, today we all are also going to start our first part or the first lesson of the third unit. The name of the lesson is also the Song of Songs. The Song of Songs. गाण्याचे गाणे. सॉन्ग म्हणजे गीत म्हणतो आपण त्याला. द सॉन्ग ऑफ सॉंग्स, गाण्याचे गाणे. अ फाइन अँड इंटरेस्टिंग लेसन टू आवर सिलेबस. अँड इन दिस लेसन द रायटर टेल्स टू अस अबाउट द इन्फॉर्मेशन ऑफ अ व्हेरी ग्रेट म्युझिशियन whose name was also Tansen. Actually, there are three main characters in this lesson. The first character is also Tansen, who was a very great and powerful musician. The next character or the second character of the lesson is also Sant Haridas. Sant Haridas was a guru of Tansen. The third character described in this lesson is also Akbar, and you know that Akbar was a very greatest emperor in ancient time. Now actually there are three main characters in this lesson. The first character is also Tansen, the second character is also Sant Haridas, and the third character is also Akbar. Sant Haridas was a guru of Tansen. Tansen was a musician and Akbar was the greatest emperor in ancient time, or he was the greatest king or emperor. Before read out the lesson, before learn out the lesson, it is our duty to complete the warming up. The first part, chit chat. The first part. Do you like to listen to a music or songs? तुम्हाला संगीत किंवा गाणी ऐकायला आवडते का? Do you like to listen to music? Do you like to listen to songs? Yes, I like to listen to music in my free time. I like to listen to music in my free time. बरोबर आहे. आणि जर समजा हाच प्रश्न जर समजा आपण एखाद्याला विचारला किंवा डू यू लाईक टू लिसन टू म्युझिक ऑर सॉंग्स, तो म्हणे नो नो आय डू नॉट लाईक टू लिसन टू म्युझिक, आय डू नॉट लाईक टू लिसन टू म्युझिक. किंवा एखादा असं सुद्धा उत्तर सांगू शकेल, यस आय लाईक टू लिसन टू सॉंग्स. व्हॉट टाईप्स ऑफ सॉंग्स डू यू सिंग? व्हॉट टाईप्स और व्हॉट टाइप्स ऑफ सॉंग्स डू यू सिंग? तुम्ही कोणत्या प्रकारचे गाणे गाता? आय सिंग अ सॉंग्स ऑफ हिंदी मूवीज. आय सिंग अ सॉन्ग ऑफ हिंदी मूवीज. आय सिंग अ फिल्मी सॉन्ग. एखादा म्हणेन आय सिंग अ हिंदी मूवी सॉंग्स. एखादा म्हणेन आय लाईक दी भजन. एखादा म्हणेन आय सिंग अ फिल्मी सॉंग्स. हू इज युअर फेवरेट सिंगर? हू इज युअर फेवरेट सिंगर? तुमचा आवडता गायक किंवा आवडती गायिका कोण? माय फेवरेट सिंगर इज लता मंगेशकर. माय फेवरेट सिंगर इज अरिजित सिंग. तुमच्या यानुसार तुम्ही याचं उत्तर लिहू शकता. एखादा म्हणेन माय फेवरेट सिंगर इज अनुराधा पौडवाल. व्हॉट डू यू सिंग? व्हॉट और फेन डू यू सिंग? तुम्ही कधी गाता? फेन डू यू सिंग? तुम्ही कधी गाता? फेन एवर आय एम फ्री अँड आय गेट टाईम आय सिंग. फेन एवर आय एम फ्री, जेव्हा मला वेळ असतो, अँड आय गेट टाईम आय सिंग, जेव्हा मला वेळ मिळतो, जेव्हा मी फ्री टाईममध्ये असतो तेव्हा मी गातो. फेन डू यू सिंग? एखादा याचं उत्तर असं लिहू शकेल, फेन एवर आय एम इन अ मूड, फेन एवर आय एम इन अ मूड आय सिंग. जेव्हा मी चांगल्या मूडमध्ये असतो तेव्हा मी गाणे गातो. डू यू प्रॅक्टिस? डू यू प्रॅक्टिस सिंगिंग अंडर द गायडन्स ऑफ अ गुरु? डू यू प्रॅक्टिस सिंगिंग? डू यू प्रॅक्टिस सिंगिंग
अंडर द गायडन्स ऑफ अ गुरु, तुम्ही एखाद्या गुरुच्या मार्गदर्शनासाठी गाण्याचा सराव करता का, प्रॅक्टिस करता का, ज्याला आपण रियाज करता का असं म्हणू शकतो. नो आय डू नॉट प्रॅक्टिस सिंगिंग. नो आय डू नॉट प्रॅक्टिस सिंगिंग अंडर द गायडन्स ऑफ अ गुरु. आय लिसन अँड ट्राय टू इमिटेट. आय डू नॉट प्रॅक्टिस सिंगिंग अंडर द गायडन्स ऑफ एनी गुरु. कोणत्याही गुरुच्या विना मी सिंगिंग प्रॅक्टिस ही करतो. डू यू प्रॅक्टिस सिंगिंग अंडर द गायडन्स ऑफ गुरु? नो आय एम नॉट अ प्रोफेन्शियल सिंगर. नो आय एम नॉट अ प्रोफेन्शियल गुरु. नो आय एम नॉट अ प्रोफेन्शियल गुरु. नाव व्हॉट इज डिफरन्स? व्हॉट इज डिफरन्स बिटवीन फोक म्युझिक अँड क्लासिकल म्युझिक? जे काय फोक म्युझिक लोकसंगीत व क्लासिकल म्युझिक की ज्याला आपण शास्त्रीय संगीत म्हणतो, या दोन्हीत काय फरक आहे? व्हॉट इज डिफरन्स बिटवीन अ फोक म्युझिक अँड क्लासिकल म्युझिक? पहा, नाव क्लासिकल म्युझिक बेस्ड ऑन अ डिसिप्लिन्ड रागाज म्हणतो आपण त्याला, राग. क्लासिकल म्युझिक बेस्ड ऑन डिसिप्लिन्ड रागाज. Classical music is strict rules, or classical musics have a strict rules of rhythm and patterns. Classical music हे रागवर जे काय आपण व्हेरियस रागाज म्हणतो, राग त्यावर आधारित असते. अँड इट हॅज अ व्हेरी स्ट्रिक्ट रूल्स, आणि त्याचे जे काही नियम आहेत हे एक तालबद्ध लयबद्धरित्या अत्यंत कडक असतात. अ फोक म्युझिक कम्स फ्रॉम दी हार्ट. आणि फोक म्युझिक की ज्याला आपण लोकसंगीत म्हणतो, हे लोकसंगीत हे मनातूनच गाता आलं पाहिजे. इट इज द म्युझिक ऑफ ट्रॅडिशनल पॉप्युलर म्युझिक स्टाईल ऑफ अ रिजन ऑर कम्युनिटीज. दी फोक म्युझिक इज ट्रॅडिशनल म्हणजे परंपरागत म्हणतो आपण त्याला. लोकसंगीत हे एखाद्या कम्युनिटीच्या, एखाद्या जमातीच्या किंवा एखाद्या विभागाच्या स्टाईलवर हे एखाद्या प्रदेशाचं संगीत असू शकतं. हा याच्यामधला जो काय तर फरक आहे. नाव डिस्कस विथ युअर फ्रेंड्स अँड राईट डाऊन द नेम्स ऑफ 5 to 6 इंडियन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स अँड दोज यूज्ड इन अ वेस्टर्न म्युझिक. पहा, जे काय वेस्टर्न म्युझिक आहे किंवा जे काय इंडियन म्युझिक आहे, याच्यामध्ये 5 ते 6 इंडियन म्युझिक भारतीय संगीत व वेस्टर्न म्युझिक यांचे जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणतो आपण त्याला, वाद्य, या वाद्याचे किंवा उपकरणाचे नावं तुम्हाला लिहायचे. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स इंडियन अँड वेस्टर्न. पहा, आता इंडियनमध्ये काय लिहिणार तुम्ही? नाव तबला, मृदंगम किंवा मृदंगम म्हणतो आपण त्याला, मृदंग. तबला, मृदंगम, शेहनाई, सितार, सारंगी, फ्ल्यूट अँड हार्मोनियम. नाव these instruments are the Indian musical instrument. भारतीय जे काय संगीत आहे, या भारतीय संगीताचे हे जे काय तर वाद्याचे जे काय तर प्रकार आहेत. पाहिलं तुम्ही इंडियन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स कोणते कोणते? तबला, मृदंगम किंवा मृदंग, शेहनाई, सितार, सारंगी, फ्ल्यूट बासरी म्हणतो आपण, हार्मोनियम. Here we may have seen a western musical instrument, and a western musical instruments are also the following. The first is already here: drum, a violin, a piano, keyboard, harp, a cello. पहा कोणते कोणते दिलेले आहेत? ड्रम, a violin, a piano, keyboard, harp and cello. Now these are the varieties of a western musical instruments.
The next point, a rag or a raga is a music, a piece in Indian classical music which is sung or played in a fixed combination of 5 to 6 bass musical notes. राग ही जी काय आहे तर इंडियन क्लासिकल म्युझिकचा एक प्रकार आहे. म्हणजे राग ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा एक जो काय तर प्रकार आहे आणि 5 ते 6 मूळ स्वराची विशिष्ट रचना करून राग हा गायला जातो अथवा वाजवली जाणारी ही जी काय तर म्युझिकल नोट्स आहेत. म्युझिकल नोट्स म्हणजे स्वरावली आहे. म्हणजे 5 ते 6 जे काय मूळ स्वर आहेत या मूळ स्वराची विशिष्ट रचना करून ही जी राग गायला जातो किंवा वाजवला जातो. फ्रॉम एनी सिंगर, अ म्युझिशियन और द इंटरनेट write down the names of any 5 ragas and on what occasion they are best sung. एखादा गायक किंवा संगीतकाराकडून किंवा एखादा इंटरनेटच्या साहाय्याने म्हणजे आंतरजालावरून कोणत्याही जे काय तर 5 रागाची नावं हे तुम्हाला कलेक्ट करायचे मिळवायचे आणि ते केव्हा व कोणत्या प्रहरी गायले जातात ते तुम्हाला इथं या टेबलमध्ये द्यायचं आहे. The first is a maknaz. The first is a malknaz. It is also sung at late night. Rag Bhairavi. Rag Bhairavi is also sung in the early morning. Rag Apoorvi is also sung in afternoon. Rag Marwa. Rag Marwa evening. राग कल्याण नाईट अँड राग काफी एनी टाईम. एनी टाईम म्हणजे कधीही. हे जर समजा ही ॲक्टिव्हिटी याचा जर तुम्ही पूर्णपणे अभ्यास केला तर तुमच्या सहज लक्षात येऊ शकते. आता द सॉन्ग ऑफ सॉंग्स अ फाइन अँड इंटरेस्टिंग लेसन टू आवर सिलेबस. दिस इज अ व्हेरी स्मॉल लेसन and there are 3 main characters in this lesson and you know the 3 characters one by one. Tansen, Sant Haridas and Akbar. Tansen was a musician or Tansen was a very great singer. Sant Haridas was a guru. Sant Haridas was a musical teacher of Tansen or Sant Haridas was a guru of Tansen and Akbar was the emperor. Now still we all have also heard the characterization of the lesson. Slowly, gently, the exhausted musician laid his tanpura on the carpet. सावकाशपणे हळुवारपणे त्या दमलेल्या संगीतकाराने आपला जो काय तानपुरा आहे TANPURA तानपुरा खाली जे काय तर कार्पेटवर ठेवला किंवा गालीच्यावर ठेवला. स्लोली जंटली द एक्झॉस्टेड EXHAUSTED एक्झॉस्टेड म्हणजे काय थकलेला. एक्झॉस्टेड मीन्स टायर्ड. स्लोली जंटली the tired musician laid his tanpura on the carpet. The exquisite strains of राग दरबारी आणि राग दरबारीच्या अप्रतिम सुरावटीचा जो काय नाद आहे. स्टील व्हायब्रेटेड म्हणजे घुमत असणे. त्या दरबारामध्ये त्या हॉलमध्ये जो काय राग दरबारीचा अप्रतिम जे काय राग आहे त्याचा अजूनही त्या दरबारामध्ये त्या दालनामध्ये आवाज हा घुमत होता. एम्परर अकबर लुक्ड अप. एम्परर अकबर वॉज अ एम्परर. अकबर हा सम्राट होता आणि अकबर बादशहाने वर पाहिले. द एम्परर अकबर लुक्ड अप. His eyes are lit with admiration.
आणि त्याच्या डोळ्यामध्ये जे काय तर स्तुतीचे कौतुकाचे भाव हे तरळत होते. मीन्स ॲज सून ॲज अकबर हर्ड दी राग्स हिज आईज आर lit with admiration and he said immediately wonderful. त्याच्या डोळ्यामध्ये कौतुकाचे जे काय तर भाव हे तरळत होते आणि अत्यंत अप्रतिम. वंडरफुल मीन्स हाऊ वंडरफुल यू सिंग्स, हाऊ वंडरफुल यू सिंग्स. आणि तो म्हणाला की युअर सिंगिंग इज ऑल्सो व्हेरी वंडरफुल. ही सेड सबार आय लिसन टू यू एव्हरी डे बट आय कांट सीम टू हॅव आय इनफ. पा आणि अकबर राजा हा तानसेनला म्हणला की अत्यंत उत्तम किंवा अतिउत्तम, मी रोजच आपले जे काही तर गाणे ऐकतो पण तरीही माझे समाधान होत नाही. नाव हिअर वी ऑल हॅव नोटिस्ड दॅट दी फर्स्ट these lines or this paragraph is a paragraph of the information of Tansen and also Akbar. Tansen was a musician and Akbar was a emperor. One day Tansen was singing rags in the hall of Emperor Akbar, and Akbar was also hearing, or he was busy to hear the singing of Tansen, and as soon as he heard the sound of music he said, wonderful. I listen to you every day. दररोज मी तुझं जे काय तर तुमचं हे सिंगिंग जे काय म्युझिशियन आहे म्युझिकही हे ऐकतो, बट आय कांट सीम टू हॅव इनफ. परंतु तरीही माझे समाधान होत नाही. मला हे परत परत तुमची जी काय गीत आहे गाणे हे ऐकावं वाटते. तानसेन बाउड इन अ सायलेंट ग्रॅटिट्यूड. तानसेन वॉज अ म्युझिशियन. When he heard the words of King Akbar, when he heard the word of Emperor Akbar, he bowed in a silent gratitude. तानसेनने कृतज्ञतेने मान झुकवली. तानसेन बाउड इन अ सायलेंट ग्रॅटिट्यूड. तुम्हाला जर विचारलं फ्रेम ॲड क्वेश्चन टॅग किंवा मेक इट ॲड क्वेश्चन टॅग, या वाक्याचा ॲड क्वेश्चन टॅग करा. Tansen bowed. Tansen is a subject of this statement. Bowed is a verb. In a silent gratitude is an object. Tansen bowed in a silent gratitude. याचं उत्तर यायलं didn't he. काय उत्तर यायलं didn't he. त्याच्या आधी एक वाक्य गेलेलं आहे. When he heard the sound he said wonderful. When he heard the sound he said wonderful. जेव्हा त्याने तो आवाज ऐकला, जेव्हा त्याने ते म्युझिक ऐकलं, तेव्हा तो काय म्हणला वंडरफुल. ही सेड वंडरफुल. अशा प्रकारच्या वाक्यामध्ये जर तुम्हाला ॲज सून ॲज टाका असं जर आलं तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ॲज सून ॲज ही हर्ड द साऊंड ही सेड वंडरफुल. ॲज सून ॲज ही हर्ड द साऊंड ही सेड वंडरफुल. मग याचं नो सुनर ध्यान कसं करायचं हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. नाव आय थिंक यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस. आय थिंक मी असा विचार करतो. यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड सेड अकबर. जगातील सर्वात सुंदर आवाज आपला आहे असं मला वाटतं, असं अकबर राजा म्हणाला. आय थिंक यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड. आता जर तुम्हाला विचारलं म्या यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस, यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड, या वाक्याची पॉझिटिव्ह डिग्री करा तर आपल्याला पटकन लक्षात आलं पाहिजे. नो अदर व्हॉइस इन द वर्ल्ड, नो अदर व्हॉइस इन द वर्ल्ड हॅव ॲज मच वंडरफुल ॲज यू हॅव. किंवा no other voice in the world have as much wonderful as you.
लास्टला नुसतं यू घेतलं तरी चालतं आहे. बट आय डिडंट शहेनशाह, बट आय डिडंट शहेनशाह, पण राजेसाहेब मला तसं वाटत नाही. शहेनशाह सेड तानसेन विथ अ स्माईल. तानसेन हा हसून म्हणाला, एक स्मित हास्य करून म्हणाला. तानसेन स्माइल्ड इमिजिएटली अबाउट द फ्यूज ऑफ अकबर and said, I don't, Shahenshah, I don't want this, said Tansen with a smile. There is someone who sings far better. There is someone who sings far better than I do. माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त सुंदर गाणारे कुणीतरी आहेत. म्हणजे ही वॉज नॉट ॲग्री विथ हिज फ्यूज, आणि त्यांच्या मतावर हा सहमत नव्हता. रिअली क्राईड द डिसबिलिव्हिंग अकबर. खरंच अविश्वासाने, बिलीव म्हणजे विश्वास आणि डिसबिलीव्ह म्हणजे अविश्वास. रिअली खरंच क्राईड द डिसबिलिव्हिंग अकबर, अविश्वासाने अकबर राजा म्हणाला. देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. कॅन यू अरेंज इट, कॅन यू अरेंज इट. खरंच अविश्वासाने राजा म्हणाला, तर मग त्याला माझ्या दरबारात गायला बोलावलेच पाहिजे. आपण हे घडवून आणू शकता का? द ओपिनियन ऑफ तानसेन वॉज डिफरंट फ्रॉम द किंग अकबर. त्या राजाला जे हवं आहे त्याच्यापेक्षा याचं मत कसं आहे, तानसेनचं वेगळं आहे. राजा म्हणतो, यू आर द ग्रेटेस्ट सिंगर इन द वर्ल्ड. यू आर द ग्रेटेस्ट सिंगर, or you have the most wonderful, or your voice have the most wonderful voice in the world. But the Tansen was not agree with his statement. त्यांच्या मताशी हा सहमत नाही. त्यांचं काय मत आहे की आणखीन कुणीतरी दुसरेच आहेत की जे माझ्यापेक्षा ग्रेटेस्ट सिंगर आहेत. देन आय मस्ट हॅव हिम, तर त्यांना तू माझ्याकडे आणलंच पाहिजे. सिंग इन माय कोर्ट, आणि माझ्या दरबारामध्ये त्यांचा गाण्याचा कार्यक्रम हा घडून आणला पाहिजे. आपण घडून आणू शकाल का? कॅन यू अरेंज इट, कॅन यू अरेंज इट. आपण ते घडवून आणू शकाल का? कॅन यू अरेंज इट. पहा किती छोटं वाक्य. कॅन यू अरेंज इट. वेन वी सी धिस स्टेटमेंट वी नोटिस दॅट दिस इज अ यस नो टाईप क्वेश्चन, दिस इज द व्हर्बल क्वेश्चन. पण अशाच प्रकारचा जर समजा एखाद्याला सांगितलं की मेक इट अ स्टेटमेंट, ऑर मेक इट ॲसर्टिव्ह सेंटेन्स, ऑर मेक इट सिम्पल सेंटेन्स, याचं साधं वाक्य बनवा, विधानार्थी बनवा ॲसर्टिव्ह, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना ते येत नाही. नुसते काइंड ऑफ दी सेंटेन्सेसचे पार्ट आपले नुकते झालेले असतात. कॅन यू अरेंज इट, याचं उत्तर काय आलं आहे? यू कॅन अरेंज इट, यू कॅन अरेंज इट. फक्त शब्दाची अदलाबदल करायची. तानसेन शुक हिज हेड, तानसेन शुक हिज हेड, तानसेन शुक हिज हेड. आणि तानसेनने जे काय तर मान हलवली, परंतु कशी हलवली? निगेटिव्ह माइंड, नकारार्थी. तानसेन शुक हिज हेड. आय एम अफ्रेड ही विल नॉट कम सर, ही विल नॉट कम सर. SIRE सर, याला सर नाही म्हणायचं, SIR नाही म्हणायचं. SIR आणि SIRE याच्यामध्ये ज्याने खास शब्द पाठ केलेत ते सहज ओळखू शकतात की सर. सर याचा जो काय अर्थ आहे SIRE म्हणजे सरदार, महाराज, की ज्याला आपण साहिब असं सुद्धा म्हणू शकतो. त्याने सांगितलं की सरदार, साहिब किंवा महाराज मी नक्की तुमच्याकडं त्यांना घेऊन येऊ शकतो, पण नकारार्थी मान हलवली. तानसेनने नकारार्थी मान हलवली आणि काय म्हणला? माफ करा महाराज, पण ते येणार नाहीत, ते इथं येणार नाहीत. आय एम अफ्रेड ही विल नॉट कम. मीन्स तानसेन वॉज शुअर दॅट हिज गुरु will not come in the court of
अकबर. अकबरच्या दरबारामध्ये ते येऊन गीत हे गाणे वगैरे गाऊ शकणार नाहीत. नाव हिज हेड. आता इथं प्रश्न इथं तयार होऊ शकतो की तानसेन शुक हिज हेड. पहा वाक्य नीट बघा. तानसेन शुक हिज हेड. तानसेन शुक हिज हेड या वाक्याचा तुम्हाला क्वेश्चन टॅग करता आला पाहिजे. मग बरेचसे विद्यार्थी याचा क्वेश्चन टॅग येत असेल तर ठीक आहे, नसेल येत तर डायरेक्ट लिहून शकते शुकंट ही, SHOOKNT. तसं नाही करायचं. शेखचं पास्ट टेन्स आहे शोक. मग काय येणार उत्तर इथं? डिडंट ही. काय येणार? डिडंट ही. जर समजा तुम्हाला याच वाक्याचं सांगितलं की पॅसिव्ह वॉइस करा. तानसेन शुक हिज हेड. उत्तर काय येणार? हिज हेड वॉज शेकन बाय तानसेन. हिज हेड वॉज शेकन SHAKEN बाय तानसेन. अशा पद्धतीचं आपल्याला हे इट इज आवर ड्युटी टू लर्न इंग्लिश लँग्वेज इन अ ग्रॅमॅटिकल मेथड. व्याकरणिकदृष्ट्या आपण इंग्रजी ही शिकली पाहिजे. नाहीतर नुसतं ट्रान्सलेशन सर सांगायला लागलेत आणि एक पान शब्दाचं टाकलं आहे असं होता कामा नाही. इट इज युअर ड्युटी टू लर्न द इंग्लिश इन अ ग्रॅमॅटिकल वे. व्याकरणिकदृष्ट्या ग्रॅमॅटिकल मेथडने आपण गेलं पाहिजे. आय एम अफ्रेड ही विल नॉट कम सर. व्हॉट? नॉट इवन इफ ही हिअर्स दॅट द एम्परर हिमसेल्फ हॅज समन्ड हिम. एम्परर हॅज समन्ड हिम. काय? बादशाने स्वतः आमंत्रण दिले आहे. नॉट इवन इफ ही हिअर्स दॅट द एम्परर हिमसेल्फ हॅज समन्ड हिम. समन्ड म्हणजे बोलावणे किंवा आमंत्रण देणे. राजे साहेबांनी, सम्राटांनी, महाराजांनी, बादशहाने स्वतः आमंत्रण दिलं आहे हे समजल्यावरही ते येणार नाहीत. द एम्परर हिमसेल्फ हॅज समन्ड हिम. पहा आता इथं सुद्धा एक सेंटेन्स व्हायला आहे. कोणतं? द एम्परर हॅज समन्ड हिम. द एम्परर हॅज समन्ड हिम. हिमसेल्फ नाही घेतलं तरी चालतं आहे. आता अशा पद्धतीचे जे काही सेंटेन्स आहेत त्याला आपण अंडरलाईन केली पाहिजे. द एम्परर हॅज समन्ड हिम. आता याचा जर पॅसिव्ह वॉइस करायचा असेल तर काय म्हणणार? ही हॅज बीन समन्ड बाय द एम्परर. ही हॅज बीन समन्ड बाय द एम्परर. पहा आता बादशाने स्वतः आमंत्रण दिलंय हे समजल्यावरही ते येणार नाहीत का? इज आवर करंट टॉपिक, इज आवर करंट सिनेरिओ. आपला हा मुद्दा सध्या चालू आहे. व्हॉट? काय? नॉट इवन इफ ही हिअर्स दॅट. ही हिअर्स दॅट द एम्परर हिमसेल्फ हॅज समन्ड हिम. नो, नॉट इवन देन. नाही, तरीही येणार नाहीत. नॉट इवन देन, तरीही येणार नाहीत. This reply would have enraged any other emperor. आणि दुसऱ्या कुठल्याही राजाला हे उत्तर ऐकून राग आला असता. But the king Akbar was not enraged. Why? Because he was a very kind emperor. Because he was a very kind and gentle king. This reply would have enraged any other emperor, but Akbar was different. Akbar was different म्हणजे अकबर राजा हा वेगळा होता किंवा अकबर राजे हे कसे होते? वेगळे होते. बट अकबर वॉज डिफरंट. पहा किती छान वाक्य आहे. बट अकबर वॉज डिफरंट. परंतु अकबर राजे हे कसे होते? वेगळे होते. आता या वाक्यामध्ये जर समजा तुम्हाला सांगितलं की फ्रेम येस नो टाईप क्वेश्चन तर काय उत्तर येईल याचं? वॉज अकबर डिफरंट. वॉज अकबर डिफरंट असं येतं आहे. पण तुम्हाला येस नो क्वेश्चन सांगितलं म्हणलं की सहाय्यकारी क्रियापदाचा प्रश्न बरेचसे विद्यार्थी काय लिहिणार? बट अकबर वॉज डिफरंट आणि डायरेक्ट क्वेश्चन मार्क देणार. असं नाही करायचं. बट अकबर वॉज डिफरंट या वाक्याचा जर क्वेश्चन टॅग करा असं म्हणलं तर बरेचसे जण हे काय करतात? वॉजंट बट BOT. बस कार्यक्रम संपला. वॉजंट बट असं नाही करायला पाहिजे. बट अकबर वॉज डिफरंट. काय यायला उत्तर? वॉजंट ही. अकबरच्या ऐवजी काय आलंय? वॉजंट ही. बट अकबर वॉज डिफरंट. व्हेरी वेल उस्तादजी.
said Akbar, smiling into a Tansen's half-scared eyes. Half-scared eyes. If he doesn't come, I shall go to him myself. Will you take me to him? पहा, परंतु अकबर हा वेगळा राजा होता. अकबर किंग वॉज अ व्हेरी डिफरंट फ्रॉम द अदर किंग्स. वेगळे होते. व्हेरी वेल, छान आहे, फार छान आहे. उस्तादजी पहा, उस्तादजी कोणाला म्हणले ते? तानसेनला. सेड अकबर स्माइलिंग इन टू तानसेन्स हाफ स्केअर्ड आईज. आणि तानसेनच्या किंचित घाबरलेल्या डोळ्यात पाहून हसत हसत ते म्हणाले किंवा इफ ही डझंट कम इन माय कोर्ट, जर समजा ते माझ्या राज्य दरबारामध्ये येऊ शकत नसतील, आय शॅल गो टू हिम, जर ते येणार नसतील तर मी स्वतः त्यांच्याकडे जाईन. माय सेल्फ. विल यू टेक मी टू हिम, आपण मला त्यांच्याकडे घेऊन जाल का? विल यू टेक मी टू हिम? येस नो टाईप क्वेश्चन. यस सर, प्रोव्हाइडेड यू डू नॉट कम ॲज द एम्परर ऑफ हिंदुस्तान. होय महाराज, जर आपण या हिंदुस्तानचे बादशाह म्हणून येणार नसाल तर मी तुमच्याकडं घेऊन जाईल. मीन्स द कंडिशन ऑफ तानसेन वॉज दॅट, येस सर, प्रोव्हाइडेड यू डू नॉट कम ॲज द एम्परर ऑफ हिंदुस्तान. एक या हिंदुस्तानचे सम्राट म्हणून, हिंदुस्तानचे बादशाह म्हणून तुम्ही जर येणार नसाल तर मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जातो. आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. मी एक संगीताचा निस्सीम चाहता, संगीताचा एक चाहता म्हणून मी त्यांच्याकडे जाईल. आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक, एक संगीताचा चाहता म्हणून मी त्यांच्याकडं जाईल. अशा पद्धतीचं ह्या किंग अकबरने त्यांना जो काय तानसेनला हा जो काय तर मॅसेज दिलेला आहे. आणि आता यानंतर तानसेन या अकबरला घेऊन संत हरिदास यांच्याकडे जातात. नाव संत हरिदास वॉज द मॅन. तानसेन हॅड स्पोकन ऑफ he had been Tansen's music teacher and he lived in the austere life. एक साधं जीवन, एक संन्यासाचं जीवन, अशा पद्धतीचं तानसेन हे जगत होते. तानसेननी ज्या व्यक्तीबद्दल त्यांना सांगितलं ती व्यक्ती म्हणजे संत हरिदास वॉज द मॅन. तानसेन हॅड स्पोकन ऑफ, ज्या व्यक्तीबद्दल तानसेन त्यांना सांगत होता आता ते म्हणजे संत हरिदास. अँड ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर. पहा इथं वरी पहिल्याच नंबरला इथं प्रश्न आहे किंवा हू इज द म्युझिशियन. पहा, द म्युझिशियन वॉज तानसेन किंवा हू वॉज तानसेन्स गुरु. अशा पद्धतीचं हू वॉज द तानसेन्स गुरु. उत्तर काय आलंय? द तानसेन्स गुरु वॉज संत हरिदास. मीन्स संत हरिदास वॉज द मॅन तानसेन हॅड स्पोकन ऑफ. तानसेननी संत हरिदासबद्दल आधीच माहिती सांगितली. अँड ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर. संत हरिदास वॉज तानसेन्स म्युझिक टीचर. आणि तानसेनचे ते जे काय तर संगीत शिक्षक होते. अँड ही लिव्ड इन अ ऑयस्टर लाईफ. एक साधेपणाचं जे काय तर जीवन त्यांचं, सिंपल, ऑस्टियर, साधे, सिंपल, किंवा आपण ज्याला संन्यासी असं सुद्धा म्हणू शकतो, हर्मिट. ऑस्टियर लाईफ ऑफ अ हर्मिट. ते एक संगीत शिक्षक होते आणि एकांतवासामध्ये साधेपणाने आपले जीवन व्यतीत करीत होते. एक संन्यासी होते ते थोडक्यात, हर्मिट. When Tansen and the emperor reached his hut, he was busy with his daily chores. याला चोअर्स सुद्धा काही जण म्हणतात. When Tansen and the emperor, तानसेन आणि हा जो काही सम्राट आहे
रीच्ड हिज हट, त्यांच्या झोपडीमध्ये पोहोचले. ही वॉज बिझी, ही वॉज बिझी मीन्स संत हरिदास वॉज बिझी हिज डेली कोर्स, त्यांचे जे काय दररोजचे जे काय काम आहेत त्या कामामध्ये, दैनंदिन कामामध्ये ते व्यग्र होते किंवा व्यस्त होते. ही वॉज बिझी विथ हिज डेली वर्क्स ऑर डेली कोर्स. When they asked him to sing, he smiled but said firmly. त्यांना गाण्यासाठी विनंती करतात, ते हसून पण ठामपणे म्हणाले. फर्मली म्हणजे ठामपणे म्हणतो आपण त्याला. पहा, when they asked him to sing, he smiled but said firmly, I am long past the age for सिंगिंग. माझे गाण्याचे वय हे केव्हाच संपलेले आहे किंवा उलटून गेलेले आहे. माझे जे काय गाण्याचं वय, रोजच गातो मी, माझं जे काय गाण्याचं वय हे पार संपलेले आहे. आय ॲम लॉंग पास द एज फॉर सिंगिंग, इवन हिज फेवरेट प्युपिल कुड नॉट परस्यूड हिम टू चेंज हिज माइंड. पहा, our current topic, current point, current scenario is also that here Akbar heard the extra information about Sant Haridas. Akbar and Tansen reached the hut of Sant Haridas. Sant Haridas was a musical teacher of Tansen, and when the Akbar king and Tansen reached in the hut of Sant Haridas, Akbar's order or Akbar requested, Akbarni त्यांना विनंती केली, to sing a beautiful song for me. When Sant Haridas heard the order, when Sant Haridas heard the request of Akbar, he said, I am long past the age for singing. Even his favorite pupil म्हणजे इथं स्टुडंट म्हणतो आपण, विद्यार्थी, could not persuade him to change his mind. पहा, राजाने परत त्यांना विचारलं आणि तानसेनने सुद्धा त्यांना रिक्वेस्ट केली, परंतु तानसेन व बादशाह त्या झोपडीपाशी जाऊन पोहोचले आणि त्यांना विनंती केली, परंतु माझे गाण्याचं जे काही वय आहे हे केव्हाच संपलेलं आहे आणि अगदी त्यांचा जो काय फेवरेट प्युपिल आहे, आवडता शिष्य आहे, की त्यांचे मन हे वळवू शकला नाही. टू चेंज हिज माइंड, मन परस्यूड, PRSUADE, परस्यूड म्हणजे हिज फेवरेट प्युपिल could not persuade him. His favorite pupil was unable to persuade him. त्यांचं मन वळू शकलं नाही. टू चेंज हिज माइंड, त्यांचं मत हे वळू शकला नाही. अशा पद्धतीनं जो काय जवळजवळ फर्स्ट पार्ट, म्हणजे याचे काय पार्ट 1 पार्ट 2 वगैरे काही नाही आहेत, आणि इकडं जे काही क्वेश्चन्स आहेत याचेसुद्धा जे काही ॲन्सर्स आहेत ॲटोमॅटिकली आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतात. त्यामुळं वी शॅल स्टॉप हिअर अँड लेट अस कंप्लीट or let us continue the next lecture. Thank you.